नमस्कार, मी रोटरियन प्राजक्ता गाडगीळ प्राजस इन्व्हेस्टमेंट या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं मी स्वागत करते। आजचा व्हिडिओ मी खास केला आहे हा रोटरीच्या कार्यासाठी केलेला आहे की नोव्हेंबर महिना हा रोटरीमध्ये फाउंडेशन मंथ म्हणून ओळखला जातो। फाउंडेशनला जेव्हा तुम्ही डोनेशन करता तेव्हा ते पैसे कुठल्या ठिकाणी वापरले जाणार आहेत याची माहिती तुम्हाला योग्य प्रकारे दिली जाते। म्हणजे आपल्याकडे जे म्हणतात, आपल्या संस्कृतीमध्ये जे म्हणतात की आपण जे दान करतो ते सत्पात्री असावे, की आपण जे पैसे देतो एक एक रुपयासुद्धा तर तो कुठल्या कारणासाठी वापरला जातो याची माहिती आपल्याला रोटरीमध्ये कळते की ते पैसे मुलांच्या शिक्षणासाठी वापरले जात आहेत का आरोग्याच्या बाबतीत काही वापरले जात आहेत, महिलांचे काही उपक्रम असतात किंवा एखाद्या गावाचा विकास करायचा असतो तेव्हा ते पैसे वापरले जातात। आणि म्हणूनच आपण दिलेला प्रत्येक रुपया हा योग्य ठिकाणी खर्च होत आहे याची आपल्याला पूर्ण माहिती असल्यामुळे मी स्वतः रोटेरियन आहे याचा मला खूप अभिमान आहे। तसंच व्यवसायाने मी लाईफ इन्शुरन्स एजंट आहे। नुसतंच इन्व्हेस्टमेंट करणं आणि प्लॅन्स विकणं हे माझा व्यवसाय इतकाच मर्यादित नाही, तर तो समाजाच्या हितासाठी आहे। कसं तर जेव्हा तुम्ही LICमध्ये इन्व्हेस्टमेंट करता तेव्हा LICमध्ये पैसे तुमचे नुसतेच पडून राहत नाही, तर ते योग्य कारणासाठी वापरले जातात। मग काही चांगल्या कारणांसाठी वापरले जातात की जसं की मुलांचं शिक्षणासाठी आईवडील प्लॅनिंग करतात, सो पैसे तुमचे तिकडे चांगल्या कारणासाठी वापरले जातात। किंवा एखाद्या कुटुंबामध्ये बरी वाईट घटना घडते आणि तिथे जेव्हा क्लेम सेटलमेंट करण्याची वेळ येते तेव्हा तुमचेच पैसे हे तिथे वापरले जातात। त्यामुळे इथे सुद्धा तुमचे पैसे हे योग्य ठिकाणीच वापरले जात आहेत। त्यामुळेच माझ्या दोन्ही संस्था म्हणजे रोटरी आणि लाईफ इन्शुरन्स या दोन्ही संस्था या समाजहितासाठीच ओळखल्या जातात आणि मला अतिशय मी प्राऊड फील करते की या दोन्ही संस्थांशी मी निगडीत आहे। आणि तुम्हाला सुद्धा रोटरीला काही फाउंडेशनला डोनेशन करायचं असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर देत आहे, तुम्ही नक्की मला कॉल करा, विचारा आणि फाउंडेशनला डोनेशन नक्की करा, नातेवाईकांना शेअर करा आणि त्यांनाही जर काही फाउंडेशनला डोनेशन करायचं असेल तर ते नक्की करू शकतात आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। थँक्यू।